नमस्कार. आजच्या रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण भरली वांगी त्याची रेसिपी बघत आहोत. त्यासाठी 4-5 हिरव्या लवंगी मिरच्या, तीळ, खोबरं, धणे आणि जिरे, कोथिंबीर असं घेतलं. याचं वाटण करून घेऊया बारीक असं. हे आपलं वाटण तयार आहे, पाणी न घालता केलेलं आहे. आता इथं वांगी कट करून घेऊया. त्याआधी पाण्यामध्ये मीठ टाकून घेऊयात, म्हणजे वांगी काळी पडत नाही. हे अशी काटे काढून घ्यायची चाकूने. या पद्धतीने वांग कट करून घेऊयात. मध्ये किडका आहे का छान आहे ते तपासून घ्यायचं. आता एका प्लेटमध्ये आपण तयार केलेलं वाटण घेऊयात. सगळं वाटण काढून घ्यायचं. इथे झाकणाचं देखील आपण वाटण काढून घेऊयात. तर 2 चमचे दाण्याचं कूट, हळद, गोडा मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा तेल असं छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळे फ्लेवर एकत्र होतात. हे थोडं कोरडं वाटत आहे, त्यासाठी थोडंसं पाणी घालते आहे, म्हणजे जरासं ओलसरपणा येतो. मस्त. आता हे छान वांग्यामध्ये भरून घ्यायचं दाबून दाबून, म्हणजे भाजी झाल्यावर याची चव छान लागते. मस्त सगळे भरून घेऊयात. आता 2 चमचे तेल, जिरे, मोहरी, चिमूटभर हिंग. आता हे असे वांगी सगळी ठेवून घ्यायची. मस्त. आता हा उरलेला मसाला तोही याच्यावर ठेवायचा, झाकण ठेवायचं. वरून थोडंसं पाणी घालूयात, म्हणजे पाणी देखील गरम होतं. आणि हे सगळं शिजत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची. 5 ते 7 मिनिटानंतर बघूयात. अजून थोडं शिजायचं बाकी आहे. झाकणावरचं पाणी यामध्ये घालूयात. 5 मिनिटानंतर हे शिजून तयार आहे. मस्त. वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर. जर ही रेसिपी